हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा नवीन डायलॉग ट्रेंडिंगमध्ये मोदी साहेबांचा. हाय फ्रेंड्स, ज्यांना माहिती आहे त्यांना कळालं असं. तर इथं पाठीमागं आपली भुईमुगाची काढणी चालू आहे. तर इथं वावरामध्ये आलं ना तर असं वारं असतं जास्त बरोबर, त्याच्यामुळं आवाज तसं आता आहे नवीन फोनमध्ये आवाज येत असन चांगला असं माझी अपेक्षा आहे. कारण की आता ही पहिल्यांदाच व्हिडिओ मी शूट करते वावरामध्ये, आपल्या वावरामध्येच व्हिडिओ असतात. तर भुईमुग काढून झाला आहे. आता जरी काढून झाला तरी त्याच्या पाठीमागं मस्त काम असते त्याची. पाला वाळवायचा, शेंगा वाळवायच्या किंवा याच्यामुळे ना उन्हामुळं शेंगा एक 8-10 दिवस तरी वाळत नाही, ऊन नाही एवढं ना, तर त्याच्यामुळं. आणि मग आता एक गमेलभर शेंगा निघते, एवढं 2-3 दिघाल राहिलेत माझं तोडायचं, मग भुईमुग झालाचे. त्यानंतर तेव्हा काही पाठीमागं बाजरी दिसत असते तुम्हाला. ही बाजरी आहे ना, आता वरची पाठीमागची बाजरी आहे आपली तेवढं लिहून ती खांब त्याचा दिसते लाईटीचा खांब तेवढी मोठाली झाली, आणि ही एवढी छोटी राहिली म्हणजे याच्यामध्ये पाणी साचलं होतं, उपाळलं होतं, हे रान उपाळलं होतं. म्हणजे आता तिथं कुठे गेलं ती पेटी दिसते ना, तिथं पांढरं तिथं आपली लाईटीचं हे फ्युजा स्टार्टर, आणि तिथं विहीर आहे. आणि तर त्या विहिरीमध्ये ना पाणी साचतं, वरून पाणी येतं कॅनलपासून साचून. मग इतकं पाणी साचलं ना, तर ही पूर्ण बाजरी पाण्याखाली गेली होती. आणि मग हिची काय अपेक्षा नव्हती की ही येईन आता म्हणून. पण आत्ता सध्या याच्यातलं पाणी आटलंय आणि बाजरी तशी बऱ्यापैकी दाट आहे, चांगली पेरून दिली आम्ही, वाल बिल लावला होता. आणि काय झालं, आता ही बाजरी चांगली दिसते. मग आता याला आम्ही तणनाशक मारलं, पण तणनाशक मारून आहे ना गवत मोठं झालं होतं ना, जळालं नाही. आता एक खुरपून घ्यायचं आहे असं चाललेलं आहे, खुरपून घेऊन युरिया टाकून ही बाजरी युरिया टाकल्याच्या नंतर चांगली येईल, तशी दाट आहे चांगली. तर पाहू किती. आणि कामाचं पण इतकं हे ना, ते भुईमुग काढायलाच वाढल्यामुळं सगळ्या शेंगा हाताने तोडाव्या लागले एक 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 एक, त्याच्यामुळं उरकलं नाही. ते पण 2-4 दिवस काम गेलं आम्हाला. आणि व्हिडिओ आपण कालच मोबाईल घेतला आणि लगेच मी सांगितलं ना व्हिडिओमुळं ते मोबाईल पाठीमागचा मोबाईल अजिबातच काम करत नव्हता, क्लॅरिटी वगैरे आवाज येत नव्हता व्यवस्थित, आणि क्लॅरिटी काय नव्हती, त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ टाकत नव्हते. आणि मग काल मोबाईल घेतल्यानंतर मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की आपण मोबाईल घेतला आहे म्हणून. तर लगेच काय कमेंट करून विचारायला सुरुवात केली का कोणता घेतला, कसा घेतला काय. पण ते काही महत्त्वाचं नाही एवढं. घेतलाय ज्या वस्तूची आपल्याला गरज असते ते आपण घेतच असतो. तर ते काय महत्त्वाचं नाही एवढं कोणता घेतला आणि कितीचा घेतला काय झालं. व्हिओ कंपनीचा नवीन टॉपमधलं मॉडेल घेतले एवढं मी तुम्हाला सांगते. आणि तर चला, व्हिडिओ आता बऱ्यापैकी क्लिअर आणि आवाजसुद्धा येतो आहे. पाहिलं मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये आवाज पण भरपूर. तसं पहिल्या मोबाईलमध्ये आहे ना, आता इथं इंजिन चालू आहे त्याच्यामुळे इंजिनाचा थोडासा आवाज येत असं. इथं बाजरीला पाणी द्यायचं काम चालू आहे ना, तर आणि मग वावरात आलेली मी. तर आज 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता हा उशिरा व्हिडिओ आहे ना आपल्याला, मी शूटच उशिरा केलं. आता 12-1 वाजून गेले, वावरात आलेली मी. त्याच्यानंतर शूटचं काम तर म्हणजे हे केलं. मुलं सकाळीच शाळेत जाऊन आली पण स्वातंत्र्य दिनावरून. आणि हे आता मुलं मोठ्या वर्गामध्ये गेले, तिकडं पालक वगैरे जात नाही. पण इथं वस्तीवरती आमच्या जवळ पोरं शाळेत जायची ना, तेव्हा ते शिक्षक लोक आवर्जून बोलवायचे पण, आणि जायचं पण आम्ही. जवळ पोरं इथं 4थीपर्यंत होते ना, आणि आत्तासुद्धा ते शिक्षक लोक बोलवतात. पण आपली मुलं असल्यावर आपण जास्त म्हणजे जातो त्यांची भाषणं वगैरे ऐकायला. आता बोलतच पण आपण मग कंटाळा करतो, जात नाही. पण गेलं पाहिजे तसं. पण आता काय आपली कामं चालू असतात काय, आणि मुलं असल्यावर मुलांचा आग्रह असतो आलंच पाहिजे म्हणून जावं लागतं. पण चला ठीक आहे. तर चालू आहे कामं. हे पाला उचलून टाकायचा, शेंगा वाळू घालायच्यात पातळ तवा वाळती.
अशी कामं चालू आहेत आपली. आणि बऱ्यापैकी क्लॅरिटी आता माझ्या याला व्हिडिओला फिल्टर वगैरे मी काही वापरत नाही. डेली आपलं आलं ना, तसं आपल्याला आहे ना वेळ नसतो एवढा याच्यामध्ये. कामातून एक थोडंसं 5-10 मिनटं वेळ काढायचा. आता 5-10 मिनटं वेळ जरी म्हणलं ना, तरी मी आत्ता जर याच्या नादी लागली नसतं तर आता माझ्या एवढ्या शेंगा तोडून झाल्या असत्या. पण चला, चालायचंच. आपल्या जी कामामधून आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे तर ती आवड आपण जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर चला, बाय बाय. आणि आता आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय. वल्ल्या शेंगा या खायला.